हॅलो, हाय, नमस्कार. आज खूप दिवसानंतर मी तुमच्या भेटीला येत आहे. तर या व्लॉगची सुरुवात थोडीशी ड्रामॅटिक झाली. बर्थडेच्या आधीच थोडासा गोंधळ आणि अक्षरशः मी खूप घाबरले होते. पण सुदैवाने खूप सगळं ठीक झालं आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. बड्डेची सुरुवात खूपच छान झाली. सकाळी महादेवाचं दर्शन घेतलं. दिवसाची सुरुवात इतक्या शांत आणि पॉझिटिव्ह फिलिंगने झाली, त्यामुळे दिवस अजून खास वाटला. मग मस्त रेडी झाले. यंदा मी फर्स्ट टाईम येलो कलरचा ड्रेस ट्राय केला आणि ऑनेस्टली मला तो खूप आवडला. हा ड्रेस मला मम्मीने घेतला आणि त्यामुळे तो माझ्यासाठी अजूनच स्पेशल आहे. ड्रेस घालून मी क्लिनिकला गेले. तेथे मला खूप स्वीट सरप्राईजेस मिळाले. किरण सिस्टर आणि सगळ्यांनी माझ्यासाठी सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. खरंच माझा बड्डे असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो, त्या नेहमीच प्रेमाने सेलिब्रेट सगळ्या करत होत्या. त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. मस्त आहे. केक, टियारा, केक कटिंग सगळं खूप क्यूट आणि मेमोरेबल होतं. आणि मला एक खूप सुंदर व्हाईट ड्रेस गिफ्ट मिळाला. मला तो खूप आवडला. खरंच खूप स्पेशल फील झालं. हा ड्रेस मला मम्मीने गिफ्ट केला. मग मी थोडेसे कर्ल्स केले आणि मला खूप आवडतात कर्ली हेअर्स आणि मी रेडी झाले माझ्या सेलिब्रेशनसाठी. केक कटिंगच्या वेळी लुसी टेबल खाली जाऊन बसली होती. ते खूप फनी होतं. कॅन्डल लावताना मी सहज बोलून गेले की मी मागं सरकते नाही तर जाळू, आणि पुढच्या क्षणाला लिटरली जाळ झाला. मी खूप घाबरले, पण नशिबाने माझ्या चेहऱ्याला, केसांना काही झालं नाही. फोटोज काढले, खूप सारं फोटोशूट झालं आणि नंतर आम्ही डिनरला गेलो. असा होता माझा बड्डे. खूप सिम्पल, खूप हॅपी, खूप स्पेशल, ज्यांनी माझा दिवस इतका सुंदर बनवला. थँक्यू सो मच. हा दिवस आठवणी आणि कायमस्वरूपात माझ्याबरोबर राहणार आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आता लवकर